तुमची बाजू घेण्यासाठी कुठल्या मैत्रिणीला बोलवणार आहात? तुम्ही या जरा तिकडे. हां, थोडं. तुमची ओळख कधीची? लहानपणापासून, कारण की मी आधी इथेच राहायची. कुठे? शेजारी. आता कुठे असता? आता चेंबूरला. चेंबूरला असता. म्हणजे तेव्हापासून तुम्हाला यांचा स्वभाव माहिती आहे. बरं वहिनी, मला तुम्ही आता सांगा की तुम्ही आता कोणाला मिस करताय? माझी आई. का, कुठे असतात त्या? नाही, आता तिला 2-3 वर्ष झाली. बरं. त्यांना खूप मिस. तिची म्हणजे खूप इच्छा होती झी चॅनलवर यायची. तिचं पण कुकिंगचं तिला वेळ असायचं आणि तिला आपल्या जावई पण तसाच खवेगिरी करणारा मिळाला म्हणून ते दोघांची खूप जमायची. तर आईची माझ्या खूप इच्छा होती की आम्ही सारे खवयमध्ये तिला आपल्या म्हणजे घरी बोलवायचं होतं. तर त्या आणि माझ्या सासूबाईंच्या निमित्ताने सासूबाईंची इच्छा होती की होम मिनिस्टरमध्ये आली पाहिजे प्रिया. आता दोघींची पण इच्छा माझ्या पूर्ण झाली इथे. खरोखर मी आभारी आहे झी चॅनलची. थँक्यू. आता तुम्ही बाजू घ्यायची यांची. आणि तुम्ही सांगा, बोला. त्या खूप इमोशनल आहे. जरा काय झालं ना की रडायला सुरुवात करते ती, तर तिने थोडं स्ट्रॉंग झालं पाहिजे. काय मान्य तुम्हाला? हो मान्य आहे, पण त्याची पण काही कारणं आहेत. ती एकुलती एक आहे, त्यामुळे तिच्यावर अशा जबाबदाऱ्या पडल्या नाही आहेत. त्यामुळे आता लग्न होऊन शेवटी मुलीवर एखादी जबाबदारीच येते. त्यामुळे तिला प्रत्येक गोष्ट परफेक्ट द्यायची असते. त्यामुळे ती जबाबदारी पडलं कन्फ्यूज होते. कन्फ्युजनच्या नादात तिला पाणी येतं. पण आपल्या प्रेमापोटी त्यामुळे लगेच डोळ्यात पाणी येतं. कळलं का तुम्हाला? तुम्हाला उगाच वाटतं इमोशनल वगैरे काय नाही. अजून कोण बोलणार? लग्नाच्या आधी आम्ही खूप भेटायचो, मजा मस्ती करायचो, पण लग्नानंतर आता ती आम्हाला भेटत नाही. तिला वेळ नसतो आम्हाला भेटायला. ऑब्व्हियसली संसार आहे, थोडं जबाबदारी असते, कारण की आजोबांची पण काळजी घ्यायचीच असते आणि छोटी पिंटू आहे तिची पण, आणि सासू सासरे सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तिला पार पडायच्या असतात. त्यामुळे थोडं पण असे समारंभात ती जरूर भेटते आणि कधी कोणी दिसलं तर लांबून आवाज नक्की देणार. अजून कोण बोलणार आहे? बोला सासूबाई. माझी तर काहीच नाही तक्रार आहे तिच्याबद्दल. जसे माझे 2 मुलगे आहेत, 2 मुली आहेत, तशाच माझ्या 2 सुना आलेल्या आहेत. माझ्या मुलीसारख्याच माझा सांभाळ करतात, माझ्यावर खूप प्रेम करतात आणि असाच त्यांनी करत राहावा हीच माझी विनंती आहे त्यांना. आणि त्यांनी सुखाचा संसार करावा. बोला तुमची तक्रार. तक्रार अशी नाही, पण ती स्वतः शरीराची काळजी घेत नाही. खूप वेळसाण करते शरीराची. तिने शरीराची काळजी घ्यावी, कारण ती स्ट्रॉंग राहिली तर घर स्ट्रॉंग राहील. त्यासाठी धावपळीमधून नाही मिळत, कारण की तिला सगळ्यांची काळजी घ्यायची असते. पण ती प्रायोरिटी पहिली तुम्हाला कुटुंबाला देते, मग ती शेवटी तिचा विचार करते. नाही, तेच सांगते, ती स्ट्रॉंग राहिली तर आम्ही स्ट्रॉंग राहू. कळलं ना? त्यामुळे तुम्ही आता स्वतःकडे जास्त लक्ष द्या. आता पुढच्या खेळासाठी धावपळ आहे, पण ती धावपळ करण्याच्या आधी तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांबद्दल? हे सगळे म्हणजे मी खूप ह्यांच्यावर जीव होते. सगळे माझे अक्षय. पण मग भरून कोण घेतं ते? आपण विचार का पुसून घेतात, म्हणजे कसं काय? तिच्याबद्दल बोलू शकते, कारण ती अतिशय प्रेमळ आहे आणि तिला काही न येत होतं, जेवणसुद्धा येत नव्हतं, पण ती या संसारात एवढी रमली, सगळं तिला यायला लागलं आणि खंबीरपणे सगळ्यांची काळजी घेते. ते बघून मला खूप आनंद वाटतो आणि मला भरून येतं, कारण ज्या माऊलीने संस्कार तिच्यावर केले ते माझ्यावरही केले. माझ्या आईबद्दल बोलते. आई बाबा दोघी ऑफिसला बाहेर असायचे ना, तर ही मला सांभाळायला होती. काय दोघींचं प्रेम कसं कळतं सांगा? या म्हणतात की मी जीव ओतते, त्या म्हणतात मला भरून येतं. कसे संपला?